नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची मैत्रीण RJ26 आणि आज तुम्ही ऐकत आहात लर्न विथ मी FM. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपण खूप कमी बोलतो, पण जो आपल्याला रोज आतून स्पर्श करत असतो तो म्हणजे मानसिक आरोग्य. मेन टॉक. मित्रांनो, आपण सगळे शरीराची खूप काळजी घेतो. ताप आला, डोकं दुखलं किंवा पोट बिघडलं लगेच औषध. मग मन थकलं तर, मन खूप जड झालं तर आपण काय म्हणतो? काही नाही, जाईल ते जाईल. पण खरंच जातं का? आजच्या धावपळीच्या आयुष्यात ताण, चिंता, भीती, एकटेपणा हे सगळं अगदी सामान्य झालं आहे. लक्षात ठेवा, हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हे माणूस असल्याचं लक्षण आहे. रिलेटेबल एक्झाम्पल. आपल्या आजूबाजूला एक व्यक्ती असते, ती नेहमी हसणारी, सगळ्यांना हसवणारी. पण कधी-कधी तोच माणूस रात्री एकट्याने रडत असतो. म्हणून मित्रांनो, कोणालाही लगेच जज करू नका. आपल्याला दिसणारं आयुष्य हे सगळं आयुष्य नसतं. तर तुमचं मन सतत अस्वस्थ असेल, झोप येत नसेल, तर कृपया स्वतःला दोष देऊ नका. एखाद्या विश्वासू माणसाशी बोला. मदत मागणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःची काळजी घेणं आहे. रिअश्युरन्स. आज हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक गोष्ट, तुमच्या भावना खऱ्या आहेत. तुमचं दुःख महत्त्वाचं आहे आणि तुम्ही महत्त्वाचे आहात. तुम्ही एकटे नाही आहात. क्लोजिंग. मित्रांनो, शरीर जसं आपलं घर आहे, तसं मन आपलं घर आहे. दोन्ही स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. आजच्यासाठी इतकंच. मी होते RJ26 आणि आपण लक्षात घेऊयात, मनाची काळजी घेणं ही ताकदीचं लक्षण आहे. भेटूयात पुढच्या एपिसोड.